चिमुकल्यांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करीत त्यांच्या पंखांना बळ देण्याकरता क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड पुणेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून व निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे। पुणे शहरासह ग्रामीण भागातील 30 शाळांतील तब्बल 1500 गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेत त्यांना 16 प्रकारच्या शैक्षणिक वस्तू असलेले किट प्रदान करण्यात आले। गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमाला क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बुब, टोरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भरत गीते, मुंबई उपनगरचे माजी जिल्हाधिकारी व महसूल प्राधिकरण सदस्य राजेंद्र क्षीरसागर, संगम कृषी सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप शिंदे, राष्ट्रीय खो खो खेळाडू व म्हाडा अधिकारी संजय नाईक, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नवनीत मानधनी, सचिव CA दुर्गेश चांडक यांच्यासह क्लीन सायन्सचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कुमार बुब यांचे उपक्रमाकरता विशेष मार्गदर्शन मिळाले। काय की मी या संस्थेशी म्हणजे निरंजन संस्थेशी जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून जोडला गेलेलो आहे आणि आमचा कंपनीचा क्लीन सायन्सचा हेतू हाच आहे की जे काही बॅकवर्ड आहे, जे मागे राहतात समाजात, त्यांना फायनान्शियली सपोर्ट नाही, बाकीचं काही विषय नाही, त्यांना आपण कशी मदत करू शकतो आणि त्यातल्या त्यात निरंजन संस्थेचं जे कार्य आहे ते पाहून आम्ही असा विचार केला की यांच्यातर्फे हे जे काही कार्यक्रम आपण करतो आहे त्या कार्यक्रम आम्ही नेहमी त्यांच्यासोबत असतो। इव्हन महिला सभेने करता मार्गे आम्ही एक कार्यक्रम केला होता की दळणगिरणी आपण त्यांना दिली गेली होती की त्या स्वतःवर सेल्फ सफिशियंट नव्हता, म्हणजे कोविडनंतरचा तो आमचा एक प्रोजेक्ट होता, तो मी इथं पण केला, इव्हन संगमनेरला पण केला। आणि तसंच आमच्या कंपनीतर्फे आम्ही डिजिटल स्कूल्स या बरेच काही प्रोजेक्ट दौंड तालुक्याच्या आजूबाजूला नेहमी करत असतो। दिव्यांग एक संस्था आहे, अशा बऱ्याच संस्थांना आम्ही काही ना काही आमच्याकडे बिल्डिंग करणे किंवा त्यांना काही पर्टिक्युलरली साहित्य, म्हणजे हे जे काही एज्युकेशन किट आहे, एज्युकेशनवर आमचा खूप फोकस आहे की एज्युकेशन ही आज काळाची गरज आहे। इव्हन तुम्ही आज भाषणात ऐकलं असेल की इव्हन जे आमचे मित्र कलेक्टर साहेब मुंबईहून आज ऑल द वे मुंबई माझ्या कार्यक्रमासाठी आलेत, त्यांचं हेच म्हणणं आहे की शिक्षण काही हो, फक्त त्यांनी कष्ट केले पाहिजे। तो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की पूर्णतः कष्ट जो कोणी करेल त्यात काही म्हणजे पर्सेंटेज मार्क हा काय फार महत्त्वाचा विषय नाही आहे। आपण किती कष्टाने काम करू शकतो त्यावरच सगळं डिपेंड आहे। आज तुम्ही त्या गीते सरांना नाही पाहिलं, माझं पण असं म्हणणं आहे की आम्ही आज सिनियर म्हणजे 50-51 वर्षी आम्ही पुण्यात आलो, पुण्यात नवीन इंडस्ट्री चालू केली, शून्यातनं सगळं निर्माण केलं आम्ही। त्यामुळे अवघड काही नाही, फक्त आपण कष्ट करायची तयारी पाहिजे। बाकीच्या गोष्टी आपण भाषणात सगळ्यांच्या ऐकल्या आहे की चांगले सवंगडी पाहिजे, चांगले मित्र पाहिजे, ध्येय पाहिजे, ध्येय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, एवढंच मी सांगू इच्छितो। यावेळी बोलताना भरत गीते म्हणाले, युरोपसारख्या ठिकाणी नागरिकांची संख्या कमी होत चालली आहे। भारताकडे युवा पिढी सर्वाधिक असून संपूर्ण जगाला भारताकडून आशा आहेत। राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, आयुष्यात काय करायचे हे लवकर ठरवायला हवे। आपल्यासमोर स्वप्न असेल तर ते साकार करण्यासाठी लवकर वाटचाल सुरू होते। आज हा एक आगळा वेगळा कार्यक्रम चिमुकल्यांसाठी 5वी पासून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना ज्या गरजू गोष्टी लागतात ते शालेय किट देण्याचं काम या संस्थेने, निरंजन सेवाभावी संस्थेने केलेलं आहे। ते खूप महत्त्वाचं आणि मी म्हणेल की समाजाचं एक फार मोठं काम आहे, कारण आपण जेव्हा आर्थिक महासत्ता बनत चाललेलो आहोत, जेव्हा आपल्याकडे देशी विदेशी कंपन्या येऊन इथं मॅन्युफॅक्चरिंग करत आहेत, सगळं जग हे इथे मेल्टिंग डाऊन होत आहे, त्यावेळी शिक्षणाशिवाय काहीच होऊ शकणार नाही। पुढच्या काही काळामध्ये अनेक कंपन्या येतील, मी म्हणेल करोडो रोजगार उपलब्ध होतील, पण बेसिक एज्युकेशन आणि टुडेज फ्युचर रेडी म्हणजे आज जे मार्केटमध्ये उद्योगधंदे आहेत त्यासाठी लागणारं योग्य शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी 10वी पर्यंतचं मुलांचं शिक्षण, बेसिक शिक्षण चांगलं झालेलं पाहिजे। 10वी पर्यंत जर ते चांगलं शिकले तर त्यांना पुढे 12वीला नंतर काय करायचं आहे, कुठला उपक्रम घ्यायचा आहे हे त्यांना ठरवता येईल। त्यासाठी आज अनेक विद्यार्थी जे आहेत ते शालेय महत्त्वाच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्यापासून दूर गेलेले आहेत। मी ते किट पाहिलेलं आहे, त्या किटमध्ये एक छत्री, पाण्याचं एक बॉटल असेल, त्याचबरोबर पुस्तकं असतील, नोटबुक असतील, हे सर्व आहे। ही संस्था मागचे काही वर्ष झालं काम करत आहे। फार मला वाटतं आपले कासटजी यांनी सुरुवात केली आहे, त्याबरोबर हे सर्व मित्र एकत्र आले आणि त्यांनी हे एक चांगला उपक्रम इथे सुरू केलेला आहे पुण्यामध्ये। पुण्यातच नाही, जसं काही मान्यवरांनी पण सांगितलं की जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक चांगलं विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत। मला इथं बोलवलं
परत एकदा मीडियाचं पण मी धन्यवाद मानतो. थँक्यू. निरंजन सेवाभावी संस्था आणि क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून आज जो हा गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम केला, हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. CSRमधून हा निधी कृष्णा बुक त्यांचे कुटुंबीय यांनी क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. जिल्हा परिषदेचे, महानगरपालिकेचे आणि बहुसंख्य मराठी शाळेचे विद्यार्थी जे या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांना माझी एकच विनंती आहे की आपलं ध्येय निश्चित करा. समाज, कुटुंब आणि देश यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याचा विचार करा आणि त्या दृष्टीनं आपली प्रगती जी आहे ती होईल. अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत आणि समाजामध्ये अनेक घटक आहेत की जे आपल्याला वेळोवेळी मदत करतील. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि समाजोपयोगी आपलं आयुष्य कसं राहील त्या दृष्टीनं प्रयत्न करा. डॉक्टर नवनीत मानधनी म्हणाले, महाराष्ट्रातील 2,500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने घेतले आहे. यावेळी संजय नाईक, दिलीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं. या शैक्षणिक किटमध्ये 16 प्रकारच्या वस्तू आहेत. यामध्ये सॅक, छत्री, भूमिती बॉक्स, टोपी, पॅड, पेन्सिल बॉक्स, डबा, रजिस्टर, चित्रकला वही, एकेरी वह्या, 200 पानी व 52 पानी, दुरेगी वह्या, 52 पानी, पाण्याची बाटली, बॉल पेन, रंगीत पेन अशा वर्षभर पुरेल अशा वस्तूंचा समावेश आहे. निरंजन सेवाभावी संस्था मागच्या 14 वर्षापासून हा उपक्रम करते आहे. मेनली शैक्षणिक पालकत्व असं आम्ही त्याला नाव दिलं आहे. आमच्या संस्थेचा पहिल्यापासूनच हा बेस आहे की आपण एखाद्या व्यक्तीला जर भूक लागत असेल, अन्न नसेल, त्याला आपण अन्न दिला तर तो एक दिवस जगू शकेल, पण तो आपण शिक्षण दिला तर तो आयुष्यभर जगू शकेल आणि त्याचं कुटुंब उभं राहील. या हेतूने मागच्या 14 वर्षापासून हे कार्य चालू आहे. आपण वेगवेगळे गड किल्ले किंवा मग बीडचे आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील किंवा मग आता अहिल्यानगर असेल, इथल्या वेगवेगळ्या ठिकाणी हजारेक विद्यार्थ्यांनाही मदत केली होती. यावर्षी पहिल्यांदाच पुणे आणि सभोवतालचा परिसर इथल्या 1500 मुलांना आम्ही मदत करतो आहे आणि त्याच्यामागचा मुख्य हेतू हाच आहे की तो पण आता आपण जून महिन्यात आपण इथं उभे आहोत, तर जून महिन्यात शाळेच्या पहिल्या दिवशी जो आपल्याला आनंद मिळतो शैक्षणिक साहित्य घेऊन त्यावर अभ्यास करायचा, तो या मुलांना मिळायला पाहिजे आणि त्या हेतूने तो आनंद थोडाफार प्रमाणात का होईना आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. ही पूर्ण किट त्यांना वर्षभर पुरेल आणि हे विद्यार्थी पुढे देशाचं भविष्य बनतील या निस्वार्थ सेवेने निरंजन सेवाभावी संस्था काम करत आहे. आणि आम्हाला असे जे CSR डोनर्स मिळतात, अशोकजी बुब असतील, कृष्णकांतजी बुब असतील, अशा अनेक कंपन्यांकडून CSRच्या माध्यमातून संस्थेला मदत मिळते. संस्थेचं नेहमी हे प्रयत्न असतं, डोनरनी जर 100 रुपयाची आम्हाला कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी दिली, त्यात आम्ही आमचे 10 रुपये ॲड करून 110ची मदत गरजूंपर्यंत पोहोचू, हा मेन मानस घेऊन आम्ही काम करतो.